जिजाऊ कबड्डी चषक जालना, भविष्यातील राष्ट्रीय खेळाडूंचे घडवणारे व्यासपीठ. नमस्कार, आपण पाहत आहात चंचल वार्ता न्यूज जालना. जालन्यात राज्यस्तरीय जिजाऊ कबड्डी चषक स्पर्धेचा उत्साहात शुभारंभ झालाय. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आयोजित या 3 दिवसीय स्पर्धेत राज्यभरातील तब्बल 22 संघ सहभागी झाले असून यामध्ये 12 पुरुष आणि 10 महिला संघांचा समावेश आहे. महात्मा ज्योतिबा फुले सामाजिक कार्य सेवाभावी संस्था आणि राष्ट्रमाता इंदिरा गांधी विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या स्पर्धेचं उद्घाटन जालना महापौर वंदनाताई मगरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी आपल्या भाषणात सांगितले की जिजाऊ कबड्डी चषक भविष्यात राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू घडवेल आणि स्थानिक खेळाडूंना मोठं व्यासपीठ मिळवून देईल. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार डॉक्टर नारायणराव मुंडे होते. त्यांनी कबड्डीसारख्या देशी खेळांचे महत्त्व अधोरेखित करत खेळाडूंनी शहराचे नाव उज्ज्वल करावे असं आवाहन केले. भाजप महानगर अध्यक्ष भास्करराव दानवे यांनी शहरात आधी क्रीडांगणे उभारण्याची गरज व्यक्त केली, तर स्थायी समितीचे सभापती अशोक पांगारकर यांनी मैदानी खेळांची घटती संख्या ही चिंतेची बाब असल्याचं नमूद केले. स्पर्धेच्या माध्यमातून ग्रामीण आणि शहरी भागातील खेळाडूंना एकत्र आणण्याचा प्रयत्न असल्याचं मुख्य संयोजक प्राध्यापक सत्संग मुंडे यांनी सांगितले. उद्घाटन सोहळ्यास अनेक मान्यवर आणि कबड्डीप्रेमी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. पहिल्याच दिवशी पुरुष आणि महिला संघाचे सामने रंगले असून खेळाडूंचा उत्साह पाहण्यासारखा आहे. पुढील 3 दिवस ही स्पर्धा अधिक रंगतदार होणार आहे. चंचल वार्ता न्यूज जालना, संपादक शिवलाल लोखंडे.